महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। सेवानिवृत्त शिक्षक प्रदीप म्हात्रे यांनी स्वखर्चाने 22 शाळांतील विद्यार्थ्यांना केले मोफत शैक्षणिक साहित्य वाटप। शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त होऊन देखील आपल्याप्रती असलेला सेवाभाव, नम्रता, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, समाजाप्रती असलेली जाणीव या उदात्त हेतूने प्रेरित होऊन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका कोषाध्यक्ष प्रदीप बाळाराम म्हात्रे यांनी 3 दिवसात 22 शाळांमध्ये स्वखर्चातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटप करण्यात आले। 2 शाळांमध्ये चॉकलेट वाटप करून 80 पेक्षा जास्त झाडे देण्यात आली। तसेच प्रत्येक शिक्षकाला पेन भेट देण्यात आले। यावेळी सोबत सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष जगन्नाथ मोकल, पेण तालुका अध्यक्ष राजाराम गावंड यांना सोबत घेऊन पेण तालुक्यातील 22 प्राथमिक शाळांमध्ये जाऊन तेथील मुख्याध्यापक, शिक्षक व पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून रोपे देऊन त्यांची जोपासना करण्याचे आवाहन केले। या शाळांमध्ये डोंगर दरी असलेल्या शाळा, वाड्या, वस्त्या येथील शाळा, खोंडावाडी, रानशेत, कासमाळ, धनगरमाळ, आसाणी, भोंगोली, बांधणी, बंगालवाडी, विराणी, बोरगाव, येलोशी, इरवाडी, तरणखोप, रामराज, बारीवाडी, धावटे, आंबेघर, भोरकस, नांदाडी, धामणी, शेणे, सरेभाग या शाळांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन गरीब गरजू आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे भाग्य हे लाभले हे कौतुकास्पद असल्याचे पालकांनी सांगितले। सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे आशीर्वाद गुरुजींना भेटतील यात काही शंका नाही, कारण सेवानिवृत्त शिक्षक प्रदीप बाळाराम म्हात्रे यांनी शैक्षणिक साहित्य व वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटप करून केलेला कार्यक्रम स्तुत्य उपक्रम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। आपला हा उपक्रम खूपच विद्यार्थी आणि समाज हिताचा आहे। तसेच आपण नेहमीच विद्यार्थ्यांचे हित पाहत आहात, तसेच पर्यावरणाकडेही आपले पूर्ण लक्ष आहे। हे सर्व फार उल्लेखनीय आहे। आपल्या हातून असेच कार्य घडत राहो असेही शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी सांगितले। तसेच सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची जी सेवा करत आहात, त्याचबरोबर एक शिक्षक प्रेमी गरजू मुलांना साहित्य देऊन त्यांचीही सेवा करत आहात। हे पुण्य संचितात जमा होऊन त्याचा फायदा तुमच्या कुटुंबाला निश्चितच होईल, असे गौरवोद्गार दशरथ ठाकूर आणि सौ जयश्री ठाकूर यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती होईल, पेण।